आपली उमेदवारीची जवळपास घोषणाच तटकरे साहेबांनी केलेली आहे, मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात. आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते. नेमकी आपली आता पुढची भूमिका काय? पुढची भूमिका मी सकाळपासून तेच सांगतो की बाबा त्याचा बाप आहे. बरोबर, मला बाप नव्हता, पण तळावर राहून मी जनतेचं मन जिंकली, जनता प्रवृत्त झाली, त्यानं ते करावं त्याचा मी समज घातला का तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला. तर त्याने सांगितलं नाही, मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला, तर म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता, तू कशात थांबायचं उगीच. तर तसं काही नाही आणि अजून तो आज्ञाधारक आहे. मी सुद्धा यांचा सगळ्यांचा आज्ञाधारक आहे. माझं पोरग तसं असेलच ना, ते बापाला जाळून जाईल काय, बरोबर जाणार नाही. पण प्रतिक्रिया अशी दिली आहे की मला जर उमेदवारी दिली शरद पवार साहेबांनी तर मी वडिलांच्या विरोधात उभं राहील आणि तुम्हाला बाप विरुद्ध म्हणून अशी लढाई पाहायला मिळेल. अहो बापच त्याचा एवढा डोकेबाज आहे तर तो माझ्यापेक्षा तर कडीभर जास्तच असेल ना. म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं, आम्ही तसे आतले आहोत ना. त्याच्यामुळे लढायचं तू म्हणतो ना, लढणार नाही असं गृहीत झाला. पण मग आपण तुमचीच आयडिया होती असं समजायचं का? नाही, त्यालाच काय आयडिया कमी आहे. तो माझ्या बरोबरच असतो, त्याच्यामुळं कुठं काय बोलावं कसं बोलावं. आता त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले, साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं होऊ द्या, पण इतका सुंदर बोलला त्याचं मला मोठेपणा वाटला. एक बाजूनी जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूनं तो कुठंच वावगा बोलला नाही. बोलणं एवढं तसं सहज, तेही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं राहत आहे का? तरी म्हटले ना गद्दार, माझे वडील गद्दारीचा त्यांच्यावर जो शिक्का आहे तो पुसण्यासाठी मी खुद्दार होण्यासाठी मी आलोय असं नाही म्हणाले. गद्दार प्रतिक्रिया दिली त्यांनी आपण. नाही तसं नाही म्हटलेला तो, मी ऐकली ना. का गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का, माझ्यावर अजून शिक्काच नाही आलेला गद्दार म्हणून, कधीच नाही आला. तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीनं चाललोय तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो. पहिला जिथं गेलोय तिथं आतापर्यंत आहे, भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे. तर गद्दारीचा काय विषय येतो? पण मग आता आपण अजितदादांकडनं लढणार आहात की पवार गटाकडनं? अजितदादा आता शेवटपर्यंत आज येईन माग येईन पुढे अजितदादा तर अजितदादाच ना. लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला इथे जोरदार फटका बसलेला होता, त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो आणि कुठे मेहनत घ्यावी लागणार आहे? नाही, कमी पडलो असं म्हणणार नाही. लोकल ज्यावेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं ना माझ्या गावचा, माझ्या तालुक्यातला, माझ्या विभागातला, म्हणून लोक सहानुभूतीचा उद्रेक होत असतो. हे मी स्वतः अनुभवलंय. मी लोकसभेला हरलो पण इथं मी पुढंच होतो. आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं, आज आपण सांगतायत की अजितदादांबरोबर सगळ्यात पहिले मीच होतो. नेमकी वस्तुस्थिती काय त्यावेळीची? नाही, त्यावेळेचं मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असतं. मी गेलो दादांबरोबर, पण तिथं गेल्यानंतर आम्ही सगळेजण होतो. त्याच्यातले एक एक दोन दोन कशासाठी निघून आले, पण मी एकटाच थांबल्यावर मला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं, म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खल रचला आणि त्याच्यातून सेफ साईड आलो. पण आता गोकुळची समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय? ती चिंता नका करू तुम्ही, कोणी चिंता करू नका. पण मग काय तुमचं काय ठरलंय नेमकं? मी सांगतो ना, ते माझं पोरग आहे. मी त्याचा बाप आहे, तो माझा बाप नाही. तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार. शेटे साहेबांचा फोटो पुन्हा वापरला शेटे साहेबांचा. पण शेटे साहेबांनी, तुम्ही तेव्हाही विचारलं, शेटे साहेबांनी विरोध केला का माझा फोटो लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या माणसाला. उगीच त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो, त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे का त्यांना जिंकणं फार अवघड आहे. तो माणूस कधीच म्हणणार नाही. पण मग निवडणुकीत त्यांची मदत होईल तुम्हाला, त्यांचं एवढं मोठं मन आहे तर? नाही, आता ते राजकारणातले माझे गुरु आहेत, बरोबर, त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत. करतील नाही करतील सांगता येत नाही. पण तुमची तशी इच्छा आहे? इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. सगळ्यांनी कामाचा असेल तर, नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून तर कोणीच मदत नाही करू. नाही, पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात, निधी मिळावा वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही सत्ताधारी पक्षात गेलात, तरी तुम्हाला शेटे साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का भासते? फोटो आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच गैरसमज करू नका. त्या माणसाचं मन मला माहीत आहे. ते कोणाला काय म्हणतील, पण मी फोटो लावला तर मी आताही हरिभाऊंचं नाव पहिलं घेत असतो.
कदाचित कोण घेतंय घेत नाही मला माहीत नाही, कारण जे मिळालंय मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला, जे बरोबर जागेवर जाऊन तिथवर पोहोचतो ते हरिभाऊंचं कला आहे, ते मी कधी नाव घेत असतो. तसं त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले काम कसं करावं, कामाची पूर्वतयारी कधी करावी, त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बगल द्यावी, हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव, त्याचा मला फायदा होतो. आताही ते जरी समजा महाविकास आघाडीबरोबर आहे, याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्याबरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना. परवा मी गेलो, त्यांनी चीफ इंजिनियरकडं सेकंड लिंक जी आहे मांजरपाड्याची सेकंड, ती त्यांनी माहिती घेतली होती. मला सांगितलं एक दर्यात असं असं करावं लागेल, लिंक 2मध्ये ह्या पद्धतीचा बदल करावा लागेल. त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो, मी त्यांचं मार्गदर्शन घेतो. नाराज होते, आज थेट उमेदवारी जाहीर झाली, आता तरी नाराज गेली कोणावर नाराज होतो? नव्हते. कधी नाराजच नव्हतो. फक्त आता समजा इथं काल मी अध्यक्षांना आणि महेश धुणे साहेबांना दोघांनाही सांगितलं होतं की मला परवा म्हणजे उद्या, कालचा विषय, का मला येता येणार नाही, तेवढं सांभाळून घ्या, कारण मी 12 का 13 दिवस तिकडंच होतो. त्यांना कोणालाच मी आत्तापर्यंत फोन नाही केलेले, काही 2-5 लोकांना फोन केले असतील, पण शेवटी एक प्रदेशाध्यक्ष येतात तर कमीत कमी काही कार्यकर्ते उपस्थित असले पाहिजे, त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकलं पाहिजे. आणि झालं सुरू, अर्धा तास झाले, जिरवा साहेबच गायब, जिरवा साहेबच गायब, तर ते चालू राहतं. मग ते बरं आहे, चला त्या निमित्तानं मी आहे तुमच्या समोर. थँक्यू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.